समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. हा परिचय. जोपर्यंत भगवंताचा परिचय आपल्याला होत नाही तोपर्यंत त्याची यथायोग्य पूजा यथायोग्य सेवा घडत नाही. मग तो कधी होईल? त्या परिचयाकरता मनुष्याला भागलं पाहिजे, मनुष्याला शिनलं पाहिजे. इथं तसा प्रत्येक जण भागलेलाच आहे आणि शिनलेलाच आहे. फक्त आपण आपलं भागणं वेगळ्या ठिकाणी चालू आहे आणि आपलं शिन्नही वेगळ्या ठिकाणी चालू आहे. जिथं आपण भागायला पाहिजे सायासे करीसी प्रपंच दिननिसी, ज्ञानोबा बोलतात, हरिसी न भजसी कोण्या गुणी. जिथं थकायला पाहिजे तिथं माणूस थकत नाही, आणि जिथं तो थांबायला नको थकायला नको तिथं रात्रंदिवस मेहनत करतोय. अनेक उदाहरणं देता येतील. जुने कीर्तनकार उदाहरणं द्यायचे. जुन्या काळातला जावई सासरवाडीला निघाला म्हणे. बरं, आता पायी निघाला, दळणवळणाची साधनं नव्हती, पायी निघालेला. आणि पायी निघालेला जावई चिखलात फसला. किती फसला? उजवा पाय काढला तर डावा फसायचा आणि डावा काढला तर उजवा फसायचा, इतका फसला. कायच करावं म्हणले का, बाहेरच पडता येत नाही. उजवा काढला तर डावा जातो, डावा काढला तर उजवा जातो, करू काय? वरतून काही बाया शेताला चालल्या होत्या, त्यांनी आवाज दिला, बाप्पू. आमच्या विदर्भात जावायला बाप्पू म्हणतात. बाप्पू. आता जावायला बरेच नाव आले बरं का. त्या बाप्पू नंतर जावायला पाहुणं म्हणत, पाहुणं किंवा मग दाजी. दाजी. गावातलं कोणी जावयाला की झाला दाजी म्हणायचे, दाजी पाहुणं. आता ते नाव आलं जिजू. असं वाटतं एखाद्या उंदराचं नाव आहे ते. काय मजबूत नाव कुठं वाटतं ते. दाजी म्हटलं प्रसन्न वाटतं माणसाला. जिजू काय? पण ते आता रूढी झाली, पद्धत झाली, परंपरा झाली. चला, ते म्हटले, ओ बाप्पू थांबा जरा. तुम्ही जेवढे जेवढे बाहेर निघण्याचा प्रयत्न करणार तेवढे तेवढे तुम्ही त्या चिखलात जास्त फसणार आहे. हातपाय हलवणं बंद करा, आम्ही तुम्हाला बाहेर काढतो. हातपाय हलवू नका. त्या बायाने हातपाय हलवायला नाही सांगता बरोबर हा बाबा उभा राहिला. कारण सुटायाचा काही करीतो उपाय, तो देखे पाय गोयले. तुकोबाराय बोलतात, पाय फसणार आहे, आटापिटा केला की अडकणार आहे. त्या बायांनी दोरखंड फेकलं आणि जावई बाहेर काढला चिखलाच्या. आता भरलेले कपडे घेऊन कोणी सासरवाडीत जाईन हो. सासरवाडीत गेल्याबरोबर काही बाया विहिरीवर पाणी भरत होत्या. तो म्हणले का आता एवढं अंगावर हे पाणी घेऊ, आपले कपडे बिपडे धुऊ आणि मग जाऊ सासरीच्या घरी. तो म्हणे, ताई जरा बादली देता का मला? का हो? अहो माझे कपडे भरले बघा, जरा द्या बादली तुम्ही. बर 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 घ्या. ती बादली हातात घेतली आणि बादली जावयाने विहिरीत सोडली. योग इतके खराब, पहिल्या बादलीत विहिरीत पडला. विहिरीत पडल्यावर यानं सुरुवातीला हातपाय हलवले, पण याला त्या बायांचे शब्द आठवले, बाप्पू हातपाय हलवू नका. जेवढे जेवढे तुम्ही हातपाय हलवणार तेवढे तेवढे तुम्ही जास्त अडकणार आहे. यानं केलं ना हातपाय हलवणं बंद. ती जायला लागलं मध. त्या वरच्या बाया म्हणत, माय एवढा माणसावळा माणूस नुसते हातपाय बी हलवत नाही. तो म्हणे जेव्हा हातपाय हलवत होतो तेव्हा म्हणत मुकाट्यानं बैस, आणि इथं मी प्रयत्न करत नाही तर म्हणता मुकाट्यानं बसला. अरे काय चाललंय? अरे बाबा, तू जिथं प्रयत्न करत होता तो चिखल आहे आणि जिथं प्रयत्न थांबवलेले ते पाणी आहे. तसं तुमचं माझं चाललंय. तुम्ही मी जिथं प्रयत्न करतोय तो प्रपंच आहे आणि तुकोबारांना जिथं प्रयत्न अपेक्षित आहे तो परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल करीसी देवावीन आस, करीसी देवावीन आस, करीसी देवावीन आस. आगरकर बघा किती सुंदर वचन आहे ज्ञानोबारांचं बघा. अवघी होईल निरास, अवघी होईल निरास, हे अवघी होईल निरास, अवघी होईल निरास. कृष्णा
वाढविसे बहुवस तृष्णा वाढविसे बहुवस हे तृष्णा वाढविसी बहुवस तृष्णा वाढविसी बहुवस कधी सुखाशी न पवशी सुखासी कधी दंबाचा सायास न करे दंबाचा सायास हे नगरी दंबाचा जायास नगरी दंबाचा जायास करसी देवा विनाश करसी देवा विनाश करसी देवा विनाश करसी देवा विनाश अवघी होईल निराश अवघी होईल निराश होईल निराश होईल निराश कृष्णा वाढविसी बहुवस कृष्णा वाढविसी बहुवस कृष्णा वाढविसी बहुवस कृष्णा वाढविसी बहुवस कधी सुखासी न पवसी न करी दंभाचा सायास न करी दंभाचा सायास कधी सुखासी न काही लोकांना सकाळी उठल्यानंतर भगवंता करता काही केलं पाहिजे याचं स्मरण सुद्धा राहिलेलं नाही. इतकं निष्ठूर जग झालं. ध्यान नाही महाराज माणसा. स्मरण ते त्याचे त्याचे नाही 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 जन तरी देखे गुंतले प्रपंची स्मरण ते त्याचे त्याचे नाही राम स्मरण ते त्याचे त्याचे जन तरी देखे गुंतले प्रपंची माऊली तुकोबर आहे बोलतात. स्मरण तो त्याचे त्यासी नाही. काय अवघड आहे हो. लोक म्हणतात सहज तरुणोपाय होईल आमचा. काही लोकांच्या डोक्यात गैरसमज आहे. खूप पैसा मिळवला, खूप नोकरी चांगली मुलांना लागली, खूप चांगलं घर बांधलं, खूप चांगली गाडी घेतली की झालं जीवन पूर्ण. याच्या पलीकडं सुद्धा काहीतरी आयुष्य आहे. याच्या पलीकडं सुद्धा आयुष्य जगण्याकरता परमेश्वरानं आपल्याला इथं पाठवलेलं आहे. तुम्हाला मला गुलाबजाम खाताना जितका आनंद होतो ना तितकाच आनंद डुकराला गावाबाहेरची घाण खाताना होतो. आनंदात फरक नसतो. आपण हे ठरवून घेतलं पाहिजे. अहो जितका आपल्याला आपल्या बायकोच्या हातात घेऊन फिरताना आनंद होतो तितकंच एका डुकरीनेला घेऊन त्याला नदीला फिरताना आनंद होतो. देह बदलला म्हणजे आनंद बदलत नसतो. सारखं आहे ते. कुत्रं झोपल्यावर जितकं समाधानी असतं तितके आपणही समाधानीच असतो ना. पहाट कोणाला उठावं वाटतं अंथरुणातून. म्हणून काय आपलं जीवन प्राण्यासारखं आहे. मग त्या प्राण्यात आणि आपल्यात फरक काय. एखादा गाईचं बच्च गोरा ज्या वेळेला आपल्या आईवरती उडी हाणतं त्यावेळेला त्याला कळत नाही ही माझी माय आहे. त्याचं भान आपल्याला आहे. मनुष्य देई जे ज्ञान अधिक जाण सर्वांशी. अरे वेड्या पक्षाला पाखराला प्राण्यांना कुठं पुण्य कळतं का. त्यांना पाप कळतं का. ज्याला पाप कळतं आणि ज्याला पुण्य कळतं त्याला भगवंताच्या दिशेनं जाता येईल. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगीती. त्यांना कळत नाही ते. ही माझी आई आहे, ही माझी बहीण आहे, ही माझी बायको आहे, ही भावना नाही त्यांच्याकडं. ही भावना परमेश्वरानं तुला दिली. तुला या सगळ्यांमध्ये राहायचंय आणि सगळ्यांमध्ये राहून तुला सद्गतीपर्यंत भगवंताशी नातं जोडायचंय. एका आनंदाला तुला स्पर्श करायचाय. तो आनंद तुझी वाट पाहतोय. जा चांगल्या चांगल्यांच्या श्राद्धाला आपल्याला उपस्थिती द्यावी लागणार आहे. तशी एक दिवस तुझ्याही श्राद्धाला लोकांची उपस्थिती होणार आहे. मरण टाळता येत नाही पण मरण सुधरवता जरूर येते.
आणि ते मरण सुधारवण्याचा प्रयत्न म्हणजे उपासना आहे, प्रयत्न आहे. मरण सुधारवण्याकरता मनुष्याला परमार्थामध्ये खूप थकावं लागतं, भागावं लागतं, शिनावं लागतं. कायिक, वाचिक आणि मानसिक तप ज्या मनुष्याच्या आयुष्यात घडलं त्याच्यावर भगवंत कृपा करतोच महाराज. देहाच्या भोकाच भागवत गेलो, किती दिवस याच्या चवी भागवायच्या. अहो हा भाग म्हणजे तुकोबरे म्हटले आम्ही केलेल्या भोगाचा त्याग, त्या त्यागानं सुद्धा मनुष्य भागतो. त्याग करणं सोपं नाही. दारू पिणाऱ्याच्या समोर बाटली ठेवायची आणि त्याला म्हणायचं दारू पिऊ नको, हा त्याग इतका कठीण आहे. मध्यम मध्यपाय सुभाषितकार बोलतात शक्य नाही. किती कठीण आहे. पुत्रो जनन्ने, एका आईच्या पुढून पोरगा बाजूला करणं जितकं कठीण आहे तितकं दारूवाल्या समोरून ती बाटली बाजूला करणं कठीण आहे. सोपं आहे ते. पुत्रो जनन्ने प्राणनाथंच पत्नी, एका बायकोचं आपल्या नवऱ्यावर जितकं प्रेम असतं तितकं प्रेम भोग भोगणाऱ्या भोगी माणसाचं त्या भोगावर असतं. यातना होतात त्याला. तसं तुकोबारे म्हटलं आम्हाला सगळं प्राप्त होतं पण आम्ही त्यागलं ते, आम्ही पडलो नाही त्यात. आणि आज आम्ही ठरवलं आपण भागायचं शिनायचं पण परमार्थिक साधन आहेत. मग त्याकरता आम्ही व्रत केलं, वारी केली, उपासना केली आणि त्या उपासनेमध्ये आम्हाला खूप शीन आला. चुकीच्या लोकांमध्ये जास्त शीन येतो माणसाला आणि योग्य लोकांमध्ये आलेला शीन सुद्धा आनंद देत असतो. चुकीच्या लोकांमध्ये खूप शिंतो आपण. मनुष्य कोणाकोणामध्ये शिंतो याच्या जर याद्या पाहिल्या तर देवद्वेषी, मिथ्याभाषी, निराधारो नून अनुभवी, नाम निंदकस्य वचनम प्रमाणम न च मन्यते, या लोकांमध्ये आपण अति प्रमाणात थकत असतो. कोण कोण? देवद्वेषी. काही देवाचा द्वेष करणारी माणसं आपल्या जवळ राहत असतात, ते आपल्यालाही थकवतात स्वतःही थकलेले असतात. देवद्वेषी माणसाच्या सहवासात राहू नये. देवाचा द्वेष करणारा बाप होता, प्रल्हादानं सोडून दिला. देवाचा द्वेष करणारी आई होती, भरतानं सोडून दिली. आणि देवाचा द्वेष करणारा सक्का भाऊ होता, बिभीषणानं सोडून दिला. प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू, राज्यमाता निंदू भरते केली. सोडून दिली. माय असली म्हणून काय झालं? अरे मोठ्या भावाचा द्वेष केला असता तर सहन केली असती, ठेवली असती घरात, आई म्हटलं असतं तिला. पण मोठ्या भावाचा नाही हो. अरे माझा मोठा भाऊ हा प्रत्यक्ष त्रैलोक्याचा मालक आहे राम, आणि त्या श्रीरामाचा द्वेष करते. भरताला गादीवर बसवा म्हणते, रामाला वनवासात पाठवा म्हणते. अशा आईला मी आई नाही म्हणणार. राज्यमाता निंदू भरते केली. देवाच्या विरोधात जाऊन युद्ध करायला लावतो असा भाऊ, मी त्याला भाऊ नाही म्हणतात. बिभीषणे बंधू. आणि देवाच्या विरोधात जाऊन मला स्वतःचं भजन करायला लागतो असा हिरण्यकश्यपू नाही नाही नाही. बाप असला म्हणून काय झालं? कयादू मातेच्या उपकाराने मी आयुष्य जगू शकतो, माझ्या बापाचे उपकार मी मानणार नाही. प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू, सोडून दिले महाराज. देवाचा द्वेष करणारी माणसं जवळ वागू नये. इतकी निष्ठुर माणसं आहे जगात. देवाबद्दल कधीच आपल्याशी भेटताना बोलत नाही, कधीच नाही. तुम्हाला हे जे सोंग दिसतंय ना जगात, स्वतःच्या सद्गतीपासून चाललेलं. तुमची मुलं तुमचा वाढदिवस साजरा करता, तुम्ही तुमच्या बायकोचा करता, मी माझ्या बायकोचा करतो, माझी बायको माझा करते. काही नाही. या स्टेटसने, शुभेच्छांनी, लोकांच्या शुभेच्छाने काही आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो. अरे आयुर्विद्या यशोबलम, आयुष्य वाढायला, यश वाढायला भगवंताचा आशीर्वाद लागतो महाराज. मुक्ताबाईचा आशीर्वाद लागतो, ज्ञानोबारांचा आशीर्वाद लागतो. जिथं जिथं यश आहे तिथं परमात्म्याचा आशीर्वाद आहे. जिथं जिथं बल आहे तिथं भगवंताचा आशीर्वाद आहे. बलाशिवाय, यशाशिवाय देवाचं कर्तृत्व दिसत नाही. दुर्दैव आहे लोकांना परमात्म्याचं कृपा कळत नाही. असं वाटतं हे जगच करत आहे. रे हे काय करणार आहे? हे काय आपलं आहे का? बरं या लोकांनी शुभेच्छा दिल्या तर आपल्यावर काय परिणाम होणार आहे? आहे असा पोटी पैदा झालेला एखादा पोरगा की बापाजवळ आला आणि म्हटला, बाबा एक ज्ञानेश्वरीचं पारायण करू का तुमच्या वाढदिवसाला? करू का? एक चांगली ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, बरं वाटेल. आपल्या आजोबांनी हा 4-5 एकर जमिनीचा तुकडा दिला बाबा भरकाळीचा. आपल्या आजोबांच्या नावाने एक गाथेचं पारायण करू का तुकोबारांच्या? माझ्या आजोबाचं श्राद्ध आहे बाबा, मला वाटतं माझ्या जीवनात खूप चुक्या आहे, मी एखादं व्यसन सोडू का बाबा? एखाद्या व्यसनाचा त्याग करू का मी? आपल्या आजोबांना बरं वाटेल? असं कधी घडत नाही.
जिथं तुम्ही प्रवास करताय तिथला प्रवासच मुळात नाटकातला आहे, अभिनयातला आहे. म्हणून वेळोवेळी संत महात्मे मायबापासारखे आपल्यावर उपकार करतात आणि आपल्याला जागवतात की तुमचा मृत्यू येणारच आहे आज न उद्या. काय कोण्या निमित्तानं येईल काही सांगता येत नाही. अचानक मृत्यू येतो. काल मी आलो त्यावेळेला मला रात्र झाली यायला आणि सांगितलं महाराज इथं जवळच एक तरुणा मुलगा, काय नाही थोडंसं निमित्त झालं पण मृत्यू आला, अपेंडिक्स फुटला, काय काहीतरी घटना ते सांगत होते रात्री. आश्चर्य आहे काय मरायला महाराज या जगामध्ये जगणं कठीण आहे, मरण फार सोपं आहे. इतका मृत्यू सुलभ होऊन सुद्धा मनुष्य निष्ठुर आहे. भगवंताची कृपा त्याला जाणवत नाही, भगवंतावरती त्याचं प्रेम नाही. माणूस देवद्वेषी आहे, देवद्वेषी, मिथ्याभाषी, लटकवचन बोलणारी माणसं आहे, बिनकामाचं बोलणारी माणसं आहे. अहोरात्र प्रयत्न करताय, अहोरात्र बिनकामाचं बोलण्यामध्ये. अनंत वाचाळ बरळती बरळ, इतकं बोलता त्यातलं काही कामाचं नाही, कवळीचं कामाला येत नाही. मी म्हणतो जैसा आहे तैसा आहे, कशाला आव्हानायचं उगाच, तरी का देवदुरी आहे. हे मिथ्याभाषी माणसं जवळ राहिले की हे प्रपंचात भागवतात. आपल्याजवळ राहणारी माणसं इतकं असं वाटतं काय प्रेम आहे हो आपल्या घरचेच आपल्यावर, कशाचं काय हो. तुम्ही अन्न बंद करा घरी, तुम्ही अन्नाला महाग हो सांग. जोपर्यंत मनुष्य अन्न आणतो घरात तोपर्यंत घरातले म्हणतात अन्न आले. एकदा अन्नाची ताकद संपू द्या, अन्नाला महाग होतो, त्यालाच खायला कोणी देत नाही. एखादा इंद्रिय निकामी होऊ द्या, मग बघा परिवार काय असतो. डोळे जाऊ द्या, मग बघा परिवार काय असतो. कोणी तुम्हाला असं बोटाला धरून मंदिरापर्यंत नेणार नाही. हे उपकार नाही भगवंताचे. अरे ऑपरेशन करता हृदय सांभाळण्याकरता 4-4 लाख रुपये अर्ध्या तासाचे डॉक्टर घेतात. एखाद्या श्रीमंत सावकारानं म्हणावं किती झालं बिल, 4 लाख रुपये झालं. साहेब 4 लाख कमी करू का? नाही बिल तर बरोबर आहे, पण साहेब अर्धा तास हृदय सांभाळलं तर 4 लाख रुपये घेऊन राहिले. 52 वर्ष झाले माझ्या पांडुरंगानं माझं हृदय सांभाळलं, 1 रुपया घेतलं नाही हो. आणि या निष्ठुरानं कधी त्याचं स्मरण सुद्धा केलं नाही, कधी त्याची आठवणही काढली नाही. याला म्हणतात देवद्वेषी, मिथ्याभाषी. हे समीकरण जुळवायचं. काही देवाचे द्वेष करणारे आणि काही मिथ्या वचन बोलणारे. ते देवाचा द्वेष सुद्धा मिथ्या सांगतात. आमच्या भागात एकानं देव नाही या विषयावर भाषण केलं 2 तास. देव नाही 2 तास. लोक म्हणत काय बोलले हो तुम्ही? तो म्हणे देवाची कृपा. समजावं, हा यातला प्रकार आहे. खोटं कधी उघड पडेल सांगता येत नाही महाराज. नवरा मेल्यावर बायको म्हणते सोडा मला, जाऊ द्या मला, मी एकटी कशी राहू, जाऊ द्या मला त्यांच्यासोबत, मला इथं थांबायचंच नाही, त्यांच्या विना मी जगू कशी, सोडा मला. 4-5 बाया त्या बाईला धरून असतात. नाही ताई सावरा, ठीक आहे, नाही सोडा मला. बरं मी म्हणतो खरंच सोडून पा, जाते कधी जाईन कोणी? अरे 1000 एखादी, नाही ते खोटी ठरतील ना प्रमाण संतांचे. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृगजळ व्रत जाईल लया. कशाचं काय हो, कोणी येतं? ये सब अपनी बात है, खुद का विषय है. भगवान के दरबार में जाना है. डोंगरे महाराज म्हणायचे जा तिथं जा, हे घेऊन जा. हे आपलं स्वतःच, दुसऱ्याचं काय चाललंय? लोकांना असं वाटतं श्राद्धाला गेलो की त्याच बाबांकरता कीर्तन आहे. अरे हे आपल्या करताय, त्यांचं झालं आता. त्या महात्म्यानं हे लोक साधला, परलोकाची यात्रा सुरू केली भगवंताच्या चरणावर. त्या महात्म्याचं तुम्हाला मला सांगणं आहे, यांच्यामध्ये भागू नका, शिनू नका, थकू नका. रात्रंदिवस भागला त्यांच्यात तरी हे तुम्हाला म्हातारपणात तुमचं म्हणणार नाही.
पण ज्या जगनियम त्याला आपली दया येते त्याच्याकरता खूप कष्ट करा, त्याची उपासना करा. तो तुम्हाला एक दिवस पदराखाली घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासारखी कृपाळू माय नाही विठाई सारखी. हो, विठाई वाचू कोण आहे? तुका म्हणे साई करील कृपेची विठाई, सावली देईल हो तुम्हाला. तुम्ही जा फक्त त्याच्याकडे. वा वा वा, आम्ही जायला तयार आहे महाराज. पण नेमका तो त्याच्याकडे गेल्यानंतर आम्हाला देईल काय? पहिल्यांदा तर त्याचा स्वभाव देण्याचा आहे. तो काय देतो हा नंतरचा भाग आहे, पण तो देणार आहे. जगात काही माणसं घेणारी आणि काही माणसं देणारी. त्यातला परमात्मा हा देणार आहे, त्यानं देत राहावं. आपण घेणारी माणसं आहे महाराज. इथं आपण कोणाला देऊ शकत नाही. द्यायचंय म्हटलं लोक, अरे बापरे, अहो एखादी छोटी वस्तू जरी द्यायची म्हटली, तुकोबाऱ्यांचं उदाहरण आहे, दाणे कापे हात. खड्ड्यात पडलेला माणूस आहे आणि त्याला माणसं म्हणताय का हो खड्ड्यात पडले, तुम्हाला काही जगायचं नाही का? तो म्हणे वाचवा मला, बाहेर काढा. बरं 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 बरं, द्या हात. सगळे उभे राहिलेले माणसं म्हणायचे द्या हात, द्या हात, द्या हात. पण खड्ड्यात पडलेलं काही हात वरती देत नव्हतं. शेवटी त्याचा शेजारी आला आणि तो म्हणे का हो एक माणूस खड्ड्यात पडलेला, 50 जण तुम्ही उभे, तुम्हाला कळत नाही का एका माणसाला वाचवलं पाहिजे? ते 50 जण म्हणत भाऊ तुम्ही ओळखता का येले? म्हणे हो, अरे अर्धा तास झाले आम्ही म्हणून राहिलो त्यांना द्या हात, द्या हात, द्या हात. तो बहादर हातच देत नाही. तो म्हणे मी त्याचा शेजारी आहे, त्याचा स्वभाव मला माहिती आहे, तुम्ही बाजूला व्हा. 50 जण बाजूला केले आणि तो त्या खड्ड्यात पडलेल्याला म्हणतो पाटील घ्या हात. द्या नाही, द्या नाही, काय घ्या. घ्या म्हणता बरोबर तर लगेच त्यांनी हात पुढे केला आणि ते बाहेर आले. तो कोबारे लिहितात दाणे कापे हात, नावडे ती विशी मात. त्याचे पुढचं तुकोबारे सांगतात, उजू किती होती पोरे, मरता तरी भले भले, मरता तरी बरे भले, मरता तरी बरे भले. उजू किती तरी पोरे, मरता तरी भले भले, मरता तरी भले भले, मरता तरी भले उजू किती होती पोरे, मरता तरी बरे भले. किती पोरं झाले हे, आणि या कोणाकोणाचे लग्न करू आता? बाप म्हणतो यातले 2-4 मेले तर बरं होईल. सांगा आता किती कठीण आहे. नवस करतो तो, हे पोरं मेले पाहिजे म्हणून नवस करतो. आता याच्यापेक्षा काही सीमा असू शकते? अहो मी एका ठिकाणी कंजूशीचं उदाहरण सांगत होतो. एका माणसाकडे म्हटलं इतकी श्रीमंती पण तो कंजूस आहे. किती श्रीमंती आहे त्याच्याकडे? म्हटलं झाडून काढलं तो 2-3 हजार रुपयाचा पुंजा निघेल केर कचरा. एक जण उठवून उभा राहिला, म्हणे महाराज त्याची कंजूशी जाऊ द्या, पण त्याचा उकरडा आपल्याला दाखवा तुम्ही कुठे आहे. म्हणजे तरी याची दृष्टी त्याच्या धनावर आहे. अशी जगात माणसं आहे. ते उदाहरण सांगितलं जात नाही का, जुने कीर्तनकार सांगायचे. नारळ आणायला मनुष्य दुकानात गेला आणि विचारलं का केवढ्याचा नारळ? म्हणे 10 रुपयाचा नारळ आहे. बापा बापा 10 रुपये? अरे 10 रुपये कमी झाले. मागच्या आठवड्यात 15 रुपयाचं नारळ होतं, आता मार्केट खाली आलं थोडं. अरे पण तरी 10 रुपये खूप झाले ना, देवालाच तर फोडायचंय. मग तो म्हणे ते काय माझ्या घरी बनवतो का मी? अरे देवाला फोड का कोणालाही फोड, 10 रुपयाचा नारळ आहे, तुला पटलं तर घे. शेंडीहून आलो राव. बर बर बर, मग तुम्ही शेंडीतलीच दिसताय एकदम. तुम्ही काय आमचं ऐकणारी दिसत नाही. तुम्ही काम करा, तुम्हाला स्वस्तात नारळ पाहिजे का? हो, तुम्ही जर इथून 4 किलोमीटर सिटीत जा, तुम्हाला चांगले मार्केटची दुकानं भेटतील. तिथं जर तुम्ही गेले तर तुम्ही नारळ मागा, तुम्हाला नारळ मिळेल, पैसे वाचतील. अरे म्हणे 8 रुपयाला नारळ. तिथं का? हो. हा तिथं गेला का म्हणे नारळ 8 रुपये. शेंडीहून आलो, येऊ द्या ना, आले तर काय लावा बरोबर, जरा देवालाच तर फोडायचंय. अरे म्हणे भाऊ 8 रुपये खूप झाले, हा होलसेल रेट आहे 8चा, चिल्लर दुकानदार 10ला विकता. नाही नाही पण तरी बरोबर लावा. तो म्हणजे तुम्हाला नारळ स्वस्त पाहिजे का? म्हटले हो. तुम्ही एक काम करा, असे मधल्या मार्गाने तुम्ही कल्याण गाठा, नगर मार्गे. तिथं नारळ फार फार तर 5 रुपयात तुम्हाला नारळ भेटेल. 5 रुपयाला फक्त. अरे म्हणे 5 रुपये, त्याचे कमी मिळू शकतो तुमचे योग चांगले असले तर. कल्याण गेला. चोपडाजी महाराज सांगायचे, कल्याणमध्ये जाऊन विचारलं का नारळ केवढ्याचं? म्हणजे 5 रुपये.
5 रुपये शेंडीहून आलो. लय लांबून आले. नारळाला चालते की काही काम होतं? नारळाच लावा जरा बरोबर. ते म्हणत भाऊ खूपच लांबून आले, काय अपेक्षा आहे तुमची? अहो फार स्वस्तात नारळ घ्यायचंय मला. मग आले ना एवढं लांबून, जाणं रत्नागिरीत, कोकणात, सिंधुदुर्ग, तिथं काय 1 रुपयाला नारळ. अरे म्हणे बाप, रुपयाला फक्त? मग तो 5 मध्ये 5 नारळ येतात तिथं. रत्नागिरी का नारळ रुपयाला. अरे शेंडीहून आलो. तो म्हणे तू अफगाणिस्तानहून आला असेल, मला काय घेणं, नारळ 1 रुपयाला आहे, पट्टाय का तुला? तो म्हणे याच्यापेक्षा स्वस्त कुठं भेटू शकतं? तो म्हणे इतक्या लांबून आले तर जा ना आमच्या रानात फुकट. असं आहे का म्हणे? हो, कोणत्याही नारळाचा तोडा तुम्हाला फुकट नारळ. बरं, तो म्हणे आता आलोच ना, एकदा घेऊनच जाऊ. नारळाचं झाड पाहिलं, विहीर होती आणि विहिरीच्या शेजारी नारळाचं झाड होतं. त्या विहिरीचा ओटा फार लांब उंच होता. त्याला वाटलं विहिरीचा ओटा मधोमध नारळाच्या झाडापर्यंत येतो, राहिलेलं अर्ध नारळाचं झाड आपण सर करू, चढू आणि नारळ तोडू. हा त्या विहिरीच्या ओट्यावर चढला, नारळावर चढला, शेंड्यात गेला नारळाजवळ आणि ते नारळ हातात धरलं. आता नारळ तोडायला कला लागते महाराज. बेअक्कल माणसाला नारळ कसं तोडता येईल? याचे दोन्ही पाय खोळाला आणि नारळ दोन्ही हातात. ते नारळ तोडण्याच्या नादात नारळाचं झाड निसट्ट असतं, त्या खोळापासून याचे पाय सटकले आणि हा नारळाला लटकलेला आणि खाली विहीर आहे. मेलो गळा म्हणे माणूस. 10 रुपयाचा नारळ घ्यायला परवडलं असतं, हे लय महागात पडून राहिला आपल्याला आता. पण माणसाची वृत्तीचं शिबर का. शेजारी एक घोड्यावाला चालला होता आणि त्यानं वरून त्या घोड्यावाला आवाज दिला, ओ घोड्यावाले, घोड्यावाले. तो आवाज आहे वरती वरती. माऊली का म्हणे चालले कुठं? म्हणे वरात आहे मला. बरं बरं, किती वेळ आहे वरात? 3 तास आहे. किती पैसे मिळणार आहे? म्हणजे 2000 रुपये मिळणार आहे. बापरे, 3 तासाचे 2000. मी तुम्हाला 5 मिनिटाचे 2000 रुपये देतो, फक्त माझे पाय एवढे खोळाले लावून द्या तुम्ही. आता त्याला तोही हुशार होता. त्याला वाटलं आता 3000 रुपयाची 2000 रुपयाची तिकडं 3 तास वाट पाहिल्यापेक्षा याचे पाय लावून देऊ. त्याने घोडा बाजूला लावला, घोड्यावर उभा झाला, वरती गेला, ते धरलं त्याचे पाय हातात. त्याचे पाय फक्त खोळ्याला लावून द्यायचे होते. त्याचे पाय खोळ्याला लावणार, या खालच्याची पाय सटकले. घोडवून तू वरती गेलेला होता ना खोळाजवळ, आता हा खालचा त्याच्या वरच्या पायाला आणि वरचा नारळ आला. आता हा खालचा त्या वरच्याला म्हणतो, तुम्हाला किती देत होता? म्हणजे 2000. मी तुला 4 देतो म्हणे, फक्त तुला पाया पडतो, नारळ तोडू नको रे. तर नारळ तोडलं म्हणे तर मी विहिरीत जातो, तू विहिरीत जातो. महाराज म्हटले घेण्याच्या वृत्तीपोटी, उदाहरण सामान्य पण त्यातला भाव इतका गोड सांगायचे सुपलाजी महाराज. घेण्याच्या वृत्तीपोटी मनुष्य मिळालेलं मौल्यवान दान करायला तयार होतो, पण घेण्याची वृत्ती सोडत नाही. मला मिळावं या प्रपंचाकडून याकरता माणसं मौल्यवान शरीर खर्च करतात. या जगाने मला माझं म्हणावं, मला इथं व्यावहारिक भौतिक सुख मिळावं याकरता माणसं मौल्यवान दान करतात. रात्रंदिवस अपार कष्ट करून माणसं झोपत सुद्धा नाही पैसा कमवण्याकरता, झोपत सुद्धा नाही. आणि झोप घेत नाही, शुगर बीपी सगळे आजार वाढून घेतात. मिळालेला पैसा, जे शरीर खर्च करून पैसा मिळवला तेच शरीर सांभाळण्याकरता खर्च करतात. अशी अवस्था आहे. म्हणजे 40-50 वर्ष जे शरीर त्रास देऊन, शरीराला त्रास देऊन पैसा कमवायचा, 50 वर्ष झाले की आपण खूप श्रीमंत होऊ. पण 50व्या वर्षात आलेला पैसा कसा करता वापरायचा? जे शरीर 50 वर्ष आपण खर्च केलं ते नीट करण्याकरता वापरायचा, ही वृत्ती माणसाची झालेली आहे. आणि रात्र दिवस हा भाग, हा शीन व्यवहार दशेतला आपला चाललेला आहे. तुकोबारे म्हटले, इथं भागूही नका, शिनूही नका. इथं जे भागले त्यांनी मौल्यवान दान केलं तेव्हा त्यांचा शीन संपला. मौल्यवान दान केल्याशिवाय इथला भाग आणि शीन संपत नाही. पण तुम्हाला एक ठिकाण असं सांगतो, जिथं तुमचा सहज शीन भाग जाईल, असं ठिकाण कोणतं आहे?
ते परमात्म्याचं ठिकाण आहे. काय मिळतं तिथं? भगवंत जे विनामूल्य आपल्याला देतो त्या दानाचं वर्णनच तुकोबारांनी सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. भागल्याचे तारू शिरण्याची सावली, भागल्याचे तारू शिरण्याची हो भागल्याचे तारू शिनल्याची सावली, भागल्याचे तारू शिनल्याची तेरे
लागल्याचा तारू शिनल्याची सावली भुकेलिया घाली प्रेम पान्हा. काय देतो होतो परमात्मा तुम्हाला आणि मला? कीर्तनात बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने एवढं पहिलं चरण तरी घरी न्या. परमात्म्याकडून काय मिळतं याचा खूप सबळ पुरावा तो कोबऱ्यांनी या भंगात दिलेला आहे. भुकेलिया घाली प्रेम पाना. तो भुकेलियाला प्रेमाचा पाना देतो. ज्याला भूक लागली त्याला प्रेम देणं, नुसतं प्रेम नाही, पाण्याचं प्रेम देणं, हे आईशिवाय या जगात आणि गायीशिवाय या जगात कोणी करू शकत नाही महाराज. इथं प्रेम मिळतं आपल्याला, इथं प्रेम शोधायला निघा. प्रेम इथं प्रेमाचा बाजार आहे. आता तरुण मुलं मुली ज्या प्रेम या शब्दामध्ये अनेक मुलींनी आपल्या आयुष्याची बरबादी करून घेतली, अनेक पोरांनी आपली चांगली अभ्यासाची वय घालवली, त्यांना विचारा प्रेम कशाला म्हणता. तुम्ही जा जरा. सनातन वैदिक हिंदू परंपरेत इतक्या वाईट पद्धत काही प्रथा चालू झाल्या. कोणतं प्रेम आहे होय? लग्नाच्या आधी प्री वेडिंग हे काय प्रेम आहे का? 3-3 दिवस नवरदेव नवरी सोबत राहते, हा काय हिंदूचा संस्कार आहे का? विवाहाच्या आधी फेरे मारायच्या अगोदर पोरगीन पोरगा सोबत, काय त्यांचं जीवन सुखी राहील आणि काय आपल्या पोटी संतती येईल पुढं. आणि ते फोटो माणसं दाखवतात लग्नामध्ये. अशा लॉन्सला कार्यक्रम असतो, गळ्यात हात टाकून वगैरे. अरे बायको तुला केली का जगाला दाखवायला केली मित्रा? आपली बायको आपली संस्कृती, आपली लक्ष्मी आहे घरातली. आपल्या लक्ष्मीचा बाजार करायचा आहे का? अरे लक्ष्मी झाकून असली पाहिजे, लक्ष्मी झाकलेली असावी. पैसा कोणी उघडा ठेवत नाही, ते झाकलेली पाहिजे, पूजेत पाहिजे, सन्मानात पाहिजे, तेव्हा ती वैभवात ते हत्तीच्या पावलानं. थोटांग चाललंय नाही म्हणे प्रेम. एक मुस्लिम समाजाची पोरगी तुम्हाला प्री वेडिंगचं शूट करताना दिसणार नाही. एक नाही एक. आपलं नाव बदलून ठेवा सापडली तर. एक पोरगी तुम्हाला पब मध्ये जाताना दिसणार नाही मुस्लिम समाजाची. व्यसनच करत नाहीत त्या पोरी. अरे पोरं कमी व्यसन करता नगरकर, इतके व्यसन पुरी करायला लागले. जा तुम्ही जरा पुण्यात मुंबईत जा, 11:30-12 वाजेला स्मोकिंग करणाऱ्या पोरींची रांग दिसेल तुम्हाला, दारू पिणाऱ्या पोरींची रांग दिसेल. हे लोकांना झोमतंय कीर्तनात बोललं की. नाही नाही असं कसं? अरे सत्य, तुला राग आला ऐकू नको, हे खरं आहे. लेका पुणे म्हणजे काय फार लांब आहे का? तुझ्या वारं घरात घुसेल ना. घे ना गाथा ज्ञानेश्वरी हातात, जरा वाच दे मुलीच्या शिकलेल्या पोरीच्या हातात. जबाबदार महिला तुम्ही महाराष्ट्रातल्या. 2 कांस्य पदकं दिली हो त्या भारताला त्या पोरीनं, मनू भाकर नावाच्या पोरीनं. किती दिसायला सुंदर आहे, सौंदर्य दिलं तिला. वडील म्हणायचे बाई तुला सिने चित्रपटात सृष्टीत जायचंय का? तू सुंदर आहे दिसायला, सहज तिकडे क्रांती करू शकते, करिअर करू शकते मॉडेलिंग मध्ये. केलं नाही त्या पोरीनं. ते म्हणे पप्पा मला मॉडेलिंग आवडत नाही. मग मला ऑलिम्पिक गाजवायचंय, विश्व जिथं ज्या खेळाकरता वाट पाहते खेळण्याची, मला एकदा त्या ऑलिम्पिकच्या स्पर्धेत जायचंय. त्या मनू भाकर नावाच्या पोरीने त्या स्पर्धेत भाग घेतला. योगायोगानं तिथपर्यंत ती गेली, प्रचंड कष्टाने गेली. आणि वयाच्या 22व्या वर्षात या भारत मातेच्या पदरात त्या तरण्या बांडपोरीनं 2 कांस्य पदकं घातली. त्यावेळेला तिला एका इलेक्ट्रिक मीडियाच्या संपादकानं प्रश्न विचारला, म्हणू इतकी सुंदर दिसायला, सहज एखादी नटी झाली असती, पण 2 कांस्य पदकं भारताच्या पदरात घातली, हे शक्य कसं झालं तुला? त्यावेळेला मनू भाकर नावाच्या पोरीने दिलेलं उत्तर आहे, माझ्या वडिलांनी माझ्या हातात श्रीमद भगवत गीता नावाचा ग्रंथ दिला ना, त्या गीता माऊलीचा मिळालेला प्रसाद. आपण कुठे आहे? म्हणून द्या तुमच्या मुला मुलींच्या हातात गाथा ज्ञानेश्वरी. नुसती कीर्तन ऐकू नका. खूप कीर्तन ऐकणं चालू आहे, खूप उपवास चालू आहे घरात, पण तुमचंच चालू आहे. तुमचं कुठं पोरांकडे लक्ष आहे? कधीतरी बदला. थोडा अंतर्मुख होऊन मनुष्यानं बदल केला पाहिजे स्वतः. 9 दिवस नवरात्रीचे उपवास करणारी बाई रागानं सासूपुढं ताट लोटते. आता या बाईच्या पुण्याची गणना करा कोण नेमकी. काय फळ आहे हो त्याचं? नाटकात थोडीच चालतं इकडे. काही नाटक आहे. प्रेमाचं कोणी किती त्या बुलढाणा जिल्ह्यातल्या मलका बोताळा नावाच्या बस स्टँडवर मी 2 जोडपं पाहिलं. मी बस स्टँडवर बसलो होतो, अनेक नवीन जोडपं आला, हातावर मेहंदी बिंदी काढलेलं.
ते एकदम ताज्या हंगामातल्या मेंढ्या दिसल्या, त्याच्यामुळे मला लक्षात आलं की हे आताच झालेलं आहे. मी उठलो आणि मागच्या रांगेत येऊन बसलो. ते माझ्या जागेवर बसले तिथं, आणि तो मुलगा आणि ती मुलगी एकमेकांच्या डोळ्यात बघत होती. ती मुलगी त्या पोराला म्हणते, तुम्हाला माझ्या डोळ्यात काय दिसतं? आता सांगा बुवा, आता डोळ्यात काय दिसून दिसणार आहे? म्हणजे एकदम आश्चर्यचकितच प्रश्न आहे की नाही. सांगा तुम्हाला माझ्या डोळ्यात काय दिसतं? तो म्हणे, तो पोरे बीएच्या पुढचाच होता. तो म्हणे, तुझ्या डोळ्यात मला सारं जग दिसून राहिलं. म्हटलं बापा रे, पुरं जग? मी त्याच्याजवळ गेलो, म्हटलं हे पा, बरं झालं तुम्हाला त्या डोळ्यात जग दिसून राहिलं. मी 1.5 तास झाली एस टी स्टँडवर बसले, अजून मग एस टी मध्ये दिसून नाही राहिली. त्या जगात मग एस टी कुठे दिसली तर पहा म्हटलं बाजारात. ना नीट कंट्रोलर साहेब सांगताय ना कोणी सांगताय, पण तुमच्या जगात जर आढळली कुठं तर सांगा तेवढी. नुसता बाजार आहे. अरे प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेमाला उपमा नाही, हे देवा घरचे. नाथ महाराजांनी म्हटलं ना, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. प्रेमा बिना अरे ते जर बाजारात मिळालं असतं तर माझ्या नाथ महाराजांनी भगवंताला का मागितलं असतं? इथं मिळत नाही. ते मिळण्याचं ठिकाणच परमात्मा आहे. शुद्ध प्रेम अन्यत्र कुठं नाही, तिथंच मिळतं. ते सांगता येत नाही, बोलता येत नाही, तो देतो. किती देतो? भुकेलिया घाली प्रेम पान्हा, पाण्याचं प्रेम देतो. पाण्याचं प्रेम कोणालाही देता येत नाही. संकल्पित वेळीत कीर्तन आवरायचंय. तुम्हाला तुकोबारांच्याच घरच्या गायीच्या माध्यमातून उदाहरण देतो. का तुकोबारे, तुम्ही म्हणता प्रेम देतो प्रेम देतो प्रेम देतो, तुम्ही वर्णन देवाचं करताय का गायीचं करताय? नेमकं अरे देवाचंच करतोय. मग तो काय गाय का प्रेम द्यायला आणि प्रेमाचा पाना द्यायला? अरे पाना द्यायला एक तर माय पाहिजे, नाही तर गाय पाहिजे. तो पाना देईल कसा? तुकोबारे म्हटले, तुम्हाला सांगू का? म्हटले काय? आमच्या घरी एक गाय आहे आणि त्या गायीला इतकं दूध आहे. आम्हा घरी एक गाय दुभत आहे, पानान समाये त्रिभुवनी. आमच्या घरी खूप चांगल्या दुधाची गाय आहे. एवढ्यात गावरान गाय कोणाच्या घरी? देशी गाय तुमच्याकडे. काय नाव तुमचं? रमेश भाऊ. तुमच्या घरी गावरान गाय. तुमच्या गायीचा रंग कोणता आहे? पांढऱ्या रंगाची गाय. आता आपण रमेश भाऊच्या तुकोबारांच्या घरची गाय बघू फक्त संकल्पित वेळेत, एकदम 2 मिनिटात. आम्हा घरी एक गाय दुभत आहे. तुकोबारांच्या घरी एक गाय.
किती दूध आहे रमेश भाऊ तुमच्या गाईला? 1.5-2 लिटर दूध आहे. तुकोबारांच्या गाईचं दूध बघा, पानानं समाये त्रिभुवनी, त्रैलोक्याला पुरतं इतकं दूध आहे आमच्या गाईला तुकोबाऱ्यामध्ये. वा 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 महाराज, आमच्या गाईपेक्षा चांगली गाय आहे तुमची. रमेश भाऊच्या गाईचा रंग पांढरा आहे. महाराज तुमच्या गाईचा कोणता आहे? आमच्या पांढरा रंग आहे गाईचा. महाराज म्हटले तुमच्या विरोधातच रंग आहे आमच्या गाईचा. वान ते सावळी, नाव ते श्रीधरा. रमेश भाऊ काही नाव आहे का तुमच्या गाईचं? नाही. पण तुकोबारे म्हटले माझ्या गाईचं नाव श्रीधरा आहे. श्रीधरा नावाची गाय माझ्या घरी आहे आणि सावळ्या रंगाची ती गाय. वान ते सावळी, नाव ते श्रीधरा. कुठं इथं नदी काठेला, नगरात, शेंडीत कोण्या पट्ट्यात चरते ती? नाही हो, नाही हो, ती इथं चरत नाही. चरे वसुंधरा 14 भुवने, इथं नाही ती चरायला. महाराज फार चांगली गाय. रमेश भाऊ तुमच्या गाईला 4 स्तन आहे. किती? 4. तुकोबारे तुमच्या गाईला किती हो? रमेश भाऊ ज्या वेळेला तुम्ही गाईचं दूध काढता त्यावेळेला त्या गाईचं दूध तुम्ही पिता, आई, वडील, घरातली मुलं सगळ्यांकडे ते दूध वाटलं जातं. तुकोबारे तुमच्या गाईचं 4 कासेतलं, त्या 4 स्तनांमधलं दूध बाहेर निघतं ज्या वेळेला, त्यावेळेला पितं कोण? त्या पिणाऱ्याचं नाव आम्हाला सांगा. 14 क्षीर ओळली अमोप धाले, सनकाधिक सिद्ध मुनी. नित्य शुद्ध बुद्ध असंग निर्विकार परमात्म स्वरूप आत्माराम स्थितीमध्ये राहणारे सनत, सनातन, सनंदन, सनत कुमार हे सगळे त्या गाईचं दूध पिणारे. धाले सनकाधिक सिद्ध मुनी. वा 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 महाराज, काय गाय हो तुमची. तुमच्या गाईचं काय वर्णन करावं महाराज. तो खबर आहे, तुमच्या गाईचा स्वभाव आम्हाला एका वाक्यात सांगा. तुमची गाय दुसऱ्या गाईचं बच्च पाजू देईल का? तुमच्या गाय पाजू देईल का रमेश भाऊ? अहो दुसऱ्या गाईचं बच्च पाजू देणार नाही. समजा माझ्या गाईचं बच्च आणलं तुमच्या गाईला लावलं, अरे हा भोप आहे मी, बरोबर सांगा राहायचं काय? तुमच्या गाईनं दिलेल्या बच्च्यापेक्षा माझ्या गाईचं बच्च चांगलंय तरी बाजू द्यायची नाही. अरे काय बोलताय राव तुम्ही? माणूस पक्का आहे म्हणजे ते पक्के UM मध्ये घोटाळा नाही म्हणजे नाही असं म्हणणं आहे त्यांचं. एकदम ठाम आहे ते निर्णयावर. गाय पाजू देणार नाही का? तिचा स्वभाव आहे दुसऱ्याचं बच्चे घेत नाही. पण तुकोबारे म्हटले आमच्या गाईचा स्वभाव इथं वेगळा आहे. कसा वेगळा आहे? आमच्या गाईला ज्या बच्च्याची माय मेली ते बच्चे दाखवा आणि तिला म्हणा फक्त याची माय मेली. ज्या बच्च्याची माय मेली त्या आईला आई 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 म्हणून हाक देत आहे, त्या आई ही हाक ऐकली की स्वतःच कासेला लागलेला आमची माय बाजूला करते आणि ज्याला माय नाही त्याला कासेला लावते. हा स्वभाव आमच्या गाईचा आहे. वचनाई माय भलत्या सवे जाय, कोरवाळी तो लाये भाव भरणा. ज्याला ज्याला गाईचा अनुभव आहे, गावरान गाय वासराला पाचताना चाटत असते महाराज. तुकोबारे म्हटले दुसऱ्याचं बच्चे सुद्धा आमच्या गाईनं चाटलं, इतकी प्रेमळ आमची गाय आहे. तुकोबारे एवढी चांगली गाय तुम्हाला नेमकी कोणी घेऊन दिली? तुम्ही कोण्या बाजारातून आणली माऊली गाय? कोणता तरी बाजार असेल ना, दिली आहे का कोणी? दिलेली. तुमच्या कधी मनात येतं मग असं कोणाला द्यायचं काय काय नाही. जेव्हा येईल तेव्हा माझा चेहरा लक्षात ठेवा. माझं नाव विशाल महाराज खोले, मुक्ताईनगरला राहतो. त्यांना दिली. तुकोबारे तुम्हाला कोणी दिली गाय? तुकोबारे त्या गाय देणाऱ्याचं नाव सांगता. पायाळाच्या गुन्हे पडले ठाऊके, पायाळाच्या गुन्हे पडले ठाऊके, पायाळाच्या गुन्हे पडले पायाळाच्या गुन्हे
पुंडलिके दाखविले वा 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 जगा पुंडलिके दाखविले 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 वाटे सावळी नावते श्रीधरा वाटे वानते सावळी सावळी नावते श्रीधरा हे वानते कोण आहे त्या गाईचा मालक? जगा पुंडलिके दाखविले. अरे पुंडलिकरानं गाय घेऊन दिली आणि मग मी त्या गायीजवळ गेलो आणि तिला पाहिलं. तुका म्हणे तेथे माझी भूक काय, जोगावी ते माय तिन्ही लोका. अरे जी त्रैलोक्याचं पोट भरते ती गाय ज्या पुंडलिकरानं तुकोबऱ्यांच्या दावणीला आणून बांधली. आता काय कमी आहे तुकोबऱ्यांना? पाच संपलं. भुके लिया घाली प्रेम पाना, आम्हाला प्रेमाचा पाना देणारी गाय पुंडलिकरानं आमच्या दारात आणून बांधली. आपणही एकदा दावणीला या आणि गायीच्या कासेला लागा. इथं काय इकडं तिकडं झोंबा आणायच्या. माणूस इकडं मुंडकं घाल काय तिकडं मुंडकं. अरे काय मिळणार आहे? जरा सोळा त्याच्यावर तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. हे नैमित्तिक कीर्तन आहे. वेळेच्या मर्यादेत काही मला पूर्ण अभंग तुम्हाला सांगता यायचं नाही. 12:30ला थांबायचंय. तशी मला सुधाकर बाबांनी 12:15ची वेळ दिली होती, पण थोडासा उशीर झाला आपल्याला, म्हणून आपण 12:30पर्यंत थांबणार आहे. कुठेही नाही. देवावर सोडली ना जबाबदारी, मग माणसाचं बोलू होतं. आपलं चालू आहे ते हातानं. म्हणजे एखादी बोरं विकायला बाई आली गावात आणि ती आवाज देते, घ्या हो मावशी बोरं घ्या, बोरं घ्या, बोरं 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 मधुर बोरं आहे, सुरज बोरं आहे, गोड बोरं आहे, घ्या घ्या घ्या. अहो थंडी जाम वाढले, सूर्यनारायणाच्या प्रकाशात पहाट पहाट बोरं खाल्ली पाहिजे म्हणतात, दुपारी बोरं खाल्ली पाहिजे म्हणतात. अहो रान बोर आहे हो, घ्या 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 घ्या. याला कोणतं रासायनिक नाही, काही नाही काही नाही, घ्या तुमच्या पोरांना द्या. खूप चांगले शाहू बोर आहे, घ्या मेहरून बोर आहे, घ्या जळगावची बोर आहे. ज्या भागातून आलो महाराज त्या बोरांचं वर्णन केलं पाहिजे. असं काय आमच्या भागातली बोरं खरंच चांगली. घ्या बोरं घ्या. तरी ती बाई काही बोरं घेत नाही. ती म्हणते नाही नाही आम्हाला नको बा तुमची बोर. अहो ती म्हणते घ्या जरा चाखून तर बघा. ती बोरं विकणारी उभी, तिनं टोपलं खाली ठेवलं गमिलं आणि ती बोरं घेणारी बाहेर आली वाड्यातून. त्या बोरं घेणारीचं पोरग अंगणात खेळत होतं. ती म्हणते नको ताई राहू द्या, छोटी छोटी पोरं, सर्दी खोकला होईल, अगोदरच व्हायरल आहे. अहो खाऊन तर बघा, अजिबात आंबट नाही. त्या बाईनं एक बोर त्या मालकिनीच्या हातात दिलं. बोरं विकणारी हुशार होती, धंदा करणाऱ्याला बुद्धी लागते महाराज. त्या बाईचं पोरगा अंगणात खेळत होतं. ती खेळणाऱ्या पोराला म्हणते, बाळ्या इकडे बोरं घे. तो म्हटलं मला नको. का रे आवडत नाही का? हो म्हणे आवडता. मग घेत का नाही? नाही म्हटलं मला नको. अरे घे ना. नाही नाही मला नको. घे ना रे. नाही नाही मला नको. अरे घे बाबा. तो म्हटलं मला नको बाबा. तुला आवडत नाही का सांग? आवडतात. मग घेत का नाही? तो म्हटलं मग एक काम करा, मी घेत नाही, तुम्हाला द्यायचे तर तुमच्या हाताने द्या. असं म्हटल्यावर त्या बाईला लय बरं वाटलं. काय गुणी पोरग आहे, त्याच्या हाताने पोरं घेत नाही. त्या बाईनं ओझळ भरून बोरं घेतले आणि या पोऱ्याच्या दोन्ही खिशात भरून दिले डाम एकदम. त्या बोरं विकणारीला आनंद झाला आणि बोरं घेणारीला आनंद झाला. आईला तिनं 3 किलो बोरं घेतली. पोराला फुकट बोरं दिल्यावर ती बोरं विकणारी निघून गेल्यावर ती आई म्हणे, बाळू किती चांगला वागला रे. कारण कधी न चांगले वागलेलं गिऱ्हाईक एक आता दिवस जरी नीट वागलं तरी आईला बरं वाटतं. एक पोरग घरी खेळत होतं. त्याची आजी म्हणे, बंड्या तू लपून बैस बाबू, तू या मास्तर घरी येऊन राहिला, जवळजवळ तू 8 दिवस झाले शाळेत गेला नाही. तो म्हणे, आजी माझ्या मास्तर जर घरी येऊन राहिला तर लपत मी नाही, लपून तू बैस. मी ना मा मास्तर रे सांगितलं आमची आजी मेली, तू दिसली तर घोटाळा माझा व्हायचा, तो धब मारीन मले, तू जरा मागच्या खोलीत जाय. आता यातलं ती गिऱ्हाईक आणि ते नीट वागल्यावर आई म्हणे, बाळू खरं सांग तुला मी तसं काही शिकवलं नाही, तू हातानं बोरं घेतले नाही. उलट त्या मावशींना म्हटला तो मला द्यायचे तर द्या. तो म्हटला, आई तुला खरं सांगू का गंमत काय? म्हटले काय? अगं मी जर माझ्या हातानं बोरं घेतले असते तर मोजून 2-4 बोरं माझ्या हातात बसले असते आणि 2-4 बोरांना माझं भागत नाही. मग मी म्हटलं 2-4 घ्यायचे नाही आणि जर घ्यायचे असते तर फुल, म्हणून मी तिला म्हटलं तुम्हाला द्यायचे तर द्या.
माझा हात केवढा आई. अगं हाताने भरून घेतले असते तरी 2-4, पण तिनं हातानं उचलले, माझे दोन्ही खिशे भरले ना. आता टेन्शन आहे का संध्याकाळपर्यंत? तसं तुमचं माझं चाललंय, हातानं बोरं हिसकणं. तो कोवरे म्हटले हिसकू नका, त्याच्यावर सोडा, तुमचे खिशे भरल्याशिवाय राहणार नाही. तू का म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नाराय. का तू भरून देतो? अरे भुकेली या घाली प्रेम पाना. त्याची भूक आणि त्याचं दान, या दोन्ही गोष्टीचं एक आगळं वेगळं समीकरण आहे. फक्त तुम्ही त्याच्याकडे जा. काय बनून जा? ऐसी कृपाळू अनाथांची वेशी, सुखाचीच राशी पांडुरंग. आता सुखाची राशी म्हणजे रास कशाला म्हणता? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? तुम्हाला कंटाळा आला का? रास कशाला म्हणता? धान्याची रास. बरं एवढ्यालाही रास म्हणता, एवढ्यालाही रास म्हणता, एवढ्यालाही रासच म्हणता ना. सुखाचीच राशी. राशीचं मोजमाप करता येत नाही. राशीचं मोजमाप करता येत नाही, तसं देवाच्या सुखाचं मोजमाप करता येत नाही. सुखाचा किलो नाही, सुखाची पायली नाही, सुखाचं 10 क्विंटलचं 15 क्विंटलचं माप नाही. नगरवासियानो, सुख म्हणजेच परमात्मा आहे. सुखाचं काय माप लावता त्याला? अरे जगात जेवढं सुख तुमच्या वाट्याला येतंय तेवढं माझ्या परमात्म्याचं आहे, पांडुरंगाचं आहे. हा सिद्धांत अंतःकरणात साठवा आणि मग मानवी जीवनाचा प्रवास करा. एक दिवस वैकुंठवासी भाऊसाहेबांसारखा आपला सुद्धा दिवस आनंदाचा होऊन हा समाज आपल्या अंतकाळाच्या निरोपाला आल्याशिवाय राहणार नाही. आज ज्या वारुळी परिवाराला दिशा देण्याचं काम केलं, असं सहज आयुष्यात घडत नाही. प्रयत्नाची पराकाष्ठा केली, कष्ट केले, शेती केली, वाट्याला येईल ते उद्योग व्यवसाय व्यापार करून 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 मुलांना दिशा दिली आणि पोरं शिकवले, सांभाळले. आज एक सद्गुणी कुटुंब उभं करायला प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे तुम्हाला मला प्रत्येकाला. सोपं राहिलेलं नाही कुटुंब उभं करणं. तुमच्या माझ्या पोरांचं स्टेबल लाईफ करणं आज सोपं राहिलेलं नाही. घराघरात चिंता आहे, 22 वर्षाच्या पोराचं करायचं काय, 25 वर्षाच्या पोराचा व्यापार काय, नोकरी काय, व्यवसाय काय, लग्नाचं काय, हे सगळं वडिलांनी केलं आणि आपल्याला सुरळीत वाटचाल करून दिली. हे उपकार कोणाचे? तर आपल्या पूर्वजांचे. पूर्वज मजबूत असले की आपल्या घरातली वाटचाल योग्य होते. तुकोबारे म्हटले तुम्ही तसंच करा. कशी होऊन करा? अनाथांची वेशी होऊन करा. जर तुम्ही अनाथ झालात तर तो सुखापर्यंत तुम्हाला नेईल. जर केलं तर सुख द्यायला येतो कसा? सकळा सन्मुख कृपेची या दृष्टी, पाहे बहु भेटी उतावीळ. या साहेब. ऐसी कृपाळू अनाथांची वेशी, सुखाचीच राशी पांडुरंग. आदरणीय कर्डिले साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं या वारोडे परिवाराच्या वतीने आणि आमच्या मुक्ताबाई परिवाराच्या वतीने मनापासून स्वागत आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्ही संतांचं न ऐकता कीर्तन झालं की म्हणा लगेच 5 मिनिटात ज्ञानेश्वर माऊली. संतांचं ऐका, तुमचं भलं होईल. बसा 5 मिनिटं बसा. संतांचं ऐक, बसा, तुम्हाला बरं होईल. अन्यथा तुम्ही जर संतांचं ऐकलं नाही तर त्याचा परिणाम सुद्धा तुम्हाला भोगावा लागेल. काय परिणाम? हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. एक तारी सब एक साथ. सरते शेवटी बा काळ बांधून येईल. सरते शेवटी बा काळ बांधून बोलो
सुहाग्या प्रेम नगरावारी सावध होई होई लागा देव कला कैवारी हे मल्हारी दिवाळी मल्हारी दिवाळी मल्हारी दिवाळी मल्हारी दिवाळी दिवाळी मल्हारी दिवाळी मल्हारी दिवाळी मल्हारी दिवाळी गौर फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका कौल फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका हे डौर 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 फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका तुम्ही डुगुडुगु ऐका डुगुडुगु ऐका डुगुडुगु ऐका तुम्ही डुगुडुगु ऐका डुगुडुगु ऐका हात 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 एक साप धन्यवाद पिंगळा महाद्वारी कोणी बोलतो ते का पिंगळा महाद्वारी हे पिंगळा महाद्वारी कोणी बोलतो ते का पिंगळा महाद्वारी विष्णा माधवी बोले बोले का विष्णा माधवी विष्णा माधवी बोले बोले का विष्णा माधवी टाळी टाळी जरा हे सगळं संतांचं वचन आपण रोज आपल्या गडी उतरवा, निश्चित आपल्याला त्याचा आनंद होईल. काय कोणाचं ऐकत बसता, झुम बराबर झुम शराबीन त्याच्याबरोबर आपली खराबी. अरे संतांचंच ऐकल्यानं मनुष्याचं भलं होतं. काय मिळेल तिथं जाऊन, तुका म्हणे येते आता वरे कैचा अनंता जन्मीचा शिनभाग ऐसी कृपाळू अनाथांची वेशी सुखाची चराशी पांडुरंग झालेली सेवा चितकला आदिशक्ती मुक्ताबाईच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. वैकुंठवासी भाऊसाहेबांच्या निमित्ताने त्यांच्या सुपुत्रांनी त्यांच्या परिवाराने या ठिकाणी या गोड कार्यक्रमाचं नियोजन केलं. आतापर्यंत जसं वडील हयात असेपर्यंत आपण या वारुळी कुटुंबाचा सांभाळ केला, तसा अंबादास बाबांचा, त्यांचे सुपुत्र अभिषेक दादांचा, या संपूर्ण कुटुंबाला आपण सांभाळावं, प्रेम माया द्यावी, एवढी सदिच्छा शुभकामना या निमित्ताने व्यक्त करतो. आणि भगवंतांनी यथोचित त्यांना आपल्या चरणाजवळ जागा देऊन त्यांना सद्गती करता पुन्हा 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 भक्ती साधने करता इथे पाठवावं, ही प्रार्थना करून सेवेला विराम